पुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत। आता आरोहीचा ॲक्सिडेंट झालेला असतो आणि त्याला सर्वस्वी जबाबदार इरावती असते। पण इरावती आता सगळ्यांना उधळते, म्हणजेच ती आता सांगू लागते की हा ॲक्सिडेंट नक्कीच या साईने घडवून आणला असेल आणि या साईला हा ॲक्सिडेंट घडवण्यामागे सुद्धा एक मोठा हेतू होता। त्याला माहिती होतं की जेव्हा आरोही इथे राहायला जाईल तेव्हा मात्र त्याचे आणि रमाचे काही सूत जुळणार नाहीत। ऑलरेडी आरोहीमुळेच त्यांचा साखरपुडाही मोडला आहे आणि म्हणूनच त्यांनी हे सगळं केले जेणेकरून ना त्याला आरोहीसोबत न राहता येईल आणि त्याचसोबत रमासोबत जास्तीत जास्त वेळ घालवता येईल। त्यासाठी त्याने हे प्लॅनिंग करून आरोहीचा ॲक्सिडेंट घडवला आहे असं देखील आता इरावती कहाणी रचत सांगू लागते। त्याच वेळेला मात्र लगेचच साई म्हणत असतो की ओ तुमच्या मी इतका नालायक नाही आहे, कारण मला चांगलंच कळतं की मला काय करायला हवं आणि काय नाही ते। त्यामुळे उगाच तुम्ही काही बोलून माझ्यावर संशय घेऊ नका। घाणेरडं काम तर मी करणारच नाही असं देखील साई जो आहे तो आता म्हणत असतो। तर दुसरीकडे मात्र आता रमा म्हणत असते की साई, माझा तुमच्यावर विश्वास आहे, मला माहिती आहे तुम्ही हे सगळं करणं शक्यच नाही, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका, मी तुमच्या बरोबर आहे असं देखील रमा साईला बोलून धीर देत असते। तर दुसरीकडे मात्र आता रमा आत्याबाईला सुद्धा ओरडते आणि म्हणते की तुम्हाला यातलं काही माहिती नाही ना तर उगाच बोलू नका, कारण मी स्वतः आपल्या आरोहीला हॉस्पिटलमध्ये घेऊन आलेली आहे। आरोप करण्याआधी 10 वेळा विचार करा आणि मगच या सगळ्या गोष्टी बोलत जा असं देखील आता रमा रागवूनच बोलत असते। तर दुसरीकडे मात्र आता ती नर्स बाहेर आलेली असते आणि ती नर्स येऊन सांगते की तुमच्या बाळाला शुद्ध आलेली आहे, म्हणजेच आरोहीला आता शुद्ध आलेली असते आणि म्हणूनच आरोहीला बघण्यासाठी खूप जास्त आसुसलेली ही रमा असते। रमाला सुद्धा खूप वाटत असतं की आपल्या मुलीला जाऊन पहिल्यांदा भेटावं, पण नाही, अक्षय जो आहे तो पहिल्यांदा आतमध्ये जाणार असतो। तर दुसरीकडे मात्र इरावती जी असते ती म्हणत असते की हिला 2 तासही आपल्या बाळाला सांभाळता आलं नाही, म्हणजेच ही आपल्या बाळाला घेऊन गेली होती का तर हिला ते बाळ सांभाळायचं होतं आणि ही 7 दिवस ठेवणार होती। पण बघितलंस का, अवघ्या 2 तासांमध्ये तिनं आपल्या आरोहीची काय अवस्था केली। मग तू विचार कर अक्षय, आपलं बाळ जे आहे ते हिच्या हातात देणं योग्य आहे की अयोग्य ते, मग आता तू विचार करून ठरव की हे सगळं काय करायचं आहे ते। तर ती नर्स येऊन सांगून जाते ना की आता तुमचं बाळ शुद्धीवर आलं आहे। त्याबरोबर आता रमा खुश झालेली असते। तर लगेचच अक्षय आतमध्ये जातो, पण जेव्हा आता अक्षय आतमध्ये जातो ना, रमा सुद्धा त्याच्या मागोमाग जात असते, पण रमाला काही मागे जायला देत नसते। ती म्हणजे ही आत्याबाई जी आहे ती रमाची अडवणूक करत असते। तर दुसरीकडे साई म्हणत असतो की तुम्हाला जसं वाटतं ना की जितका अधिकार या सगळ्यामध्ये या अक्षयचा आहे तितकाच अधिकार इथे रमाचा सुद्धा आहे, म्हणजे रमाची मुलगी सुद्धा आरोही आहे, त्यामुळे तिचा सुद्धा हक्क बनतो आपल्या मुलीला बघायला जायचं। पण इकडे मात्र जी इरावती असते ती म्हणत असते की आतमध्ये ती रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आहे आणि तुला हे बघायला जायचं आहे का। त्यावर मात्र आता रमा म्हणत असते की मी तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं आहे आणि मला चांगलंच माहिती आहे की ती कोणत्या अवस्थेत होती ते, त्यामुळे उगाचच मला काही सांगून उगाच काही बोलायचा प्रयत्नही करू नकोस असं देखील आता रमा जी आहे ती सांगू लागते। तर दुसरीकडे मात्र आता इरावतीनं ठरवलेलंच असतं की आतमध्ये सोडायचं नाही, तर काय म्हणून ती आतमध्ये सोडणार आहे। ती आता शांतच असते, ती काही रमाला आतमध्ये जाऊ देत नाही। पण रमाचं काहीच हे खूप जास्त वरचढ होत असतं, कारण शेवटी काही झालं तरी सुद्धा आता रमा जी आहे ती आई आहे आणि तिला आपल्या मुलीची काळजी वाटत असते, तिला बघावंसं वाटत असतं। पण ही इरावती जेव्हा पहिल्यांदा जशी वागायची ना तशीच वागत असते, पण यावेळेला रमा जी आहे ती मात्र तिनं हात पकडलेला असतो तो सुद्धा झिडकारून लावते, कारण तिला माहिती आहे की हे सगळं करून ना काहीच उपयोग नाही आहे, म्हणजेच या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या बेकार आहेत। या बाईच्या नादाला लागण्यापेक्षा आपण ना आपला विचार करायला हवा, म्हणजेच आपण आपल्या मुलीचा विचार करूनच इथपर्यंत आलेलो आहोत, पण उगाच या हॉस्पिटलमध्ये वाद घालायला नको। म्हणूनच रमा आता शांत राहते आणि रमा घरी निघून जाते। मग आता घरी गेल्यावर सुद्धा तिचं काही घरात लक्ष नसतं, म्हणजे सारखं ना तिला आता डोळ्यांसमोर जे आहे तो सारखा आता चेहरा येत असतो, तो म्हणजे आरोहीचा विचार सतत ती करत असते, म्हणून तिला फक्त आणि फक्त आरोहीच डोळ्यासमोर दिसत असते। ती विचार करत असते की माझ्या मुलीला मला कधी भेटता येईल आणि म्हणूनच मोबाईलमध्ये जे काही आरोहीचे फोटोज असतात ते सगळे काही ती पाहत असते। तर दुसरीकडे सिटी हॉस्पिटलमध्ये आरोही ॲडमिट असते आणि आरोहीला जीवन भरवायचं काम अक्षय करत असतो। अक्षयने आता बाप म्हणून एक कर्तव्य उत्तमपणे निभावलेलं असतं, पण त्याच वेळेला आता आरोहीला आपल्या आईची सुद्धा गरज असते। ती म्हणत असते की मला आईला भेटायचं आहे,
आई कुठे आहे? पण आता अक्षय म्हणतो की तिचं नावही काढायचं नाही, तुला माझी शपथ आहे असं बोलून तो आता आरोहीला शांत करतो. आता रमाला इथं आरोहीसोबत घडलेली पहिली भेट आठवते. म्हणजे तिला हे सुद्धा आठवतं की आपण जेव्हा आरोहीला पहिल्यांदा भेटलो होतो तेव्हा आपल्याला तिनं परी आई म्हटलं होतं आणि परी आई म्हणून तिने मला मिठीही मारली होती. हा सगळा प्रसंग आता रमाला आठवू लागतो. तर त्याच वेळेला आता आरोहीला सुद्धा रमाची आठवण येत असते. म्हणून आरोही अक्षयकडे हट्ट धरत असते आणि अक्षयला सांगत असते की बाबा प्लीज ना, मला आईला भेटायचं आहे, प्लीज माझी आणि आईची भेट घडवून दे. पण नाही, तुला मी यानंतर आईकडे देणारही नाही असं सरळ तो सांगून टाकतो. यापुढे तिचं नावही काढायचं नाही, मी तुला सांगितलं आहे ना, तुला माझ्यासोबतच राहावं लागेल असं देखील अक्षय रागवतच आता बोलत असतो. त्यावर बिचारी आरोही जी आहे ती नाराज होते. आरोहीकडे कोणताही ऑप्शन उरलेला नसतो. बिचारी आई जी आहे ती आपल्या पाशी नाही याचं दुःख मात्र तिला खूप जास्त होत असतं. दुसरीकडे रमा जी आहे ती कंटिन्यू फोटो बघत असते आणि तेवढ्यातच साई जो आहे तो आता रूममध्ये जातो आणि जेव्हा साई रूममध्ये जातो तेव्हा पाहतो तर काय, तिथे रमाही रडत बसलेली असते आणि आरोही आणि तिचा फोटो बघत असते. त्याच वेळेला साई विचार करतो की आता रमाला या सगळ्या प्रसंगातून बाहेर तर काढायला हवं. बिचारी रमा या सगळ्यामध्ये अडकून बसलेली आहे. पण त्याच वेळेला तो सांगतो की अण्णासाहेबांनी बाहेर बोलवलं आहे म्हटल्यावर रमाला आपल्या अश्रूंना आता जो काही आहे तो आवर घालावाच लागणार असतो. इकडे मात्र आता सगळी परिस्थिती व्यवस्थित झालेली असते. म्हणजे अक्षयला डॉक्टर सांगतात की आता तुमची आरोही पूर्णपणे बरी झालेली आहे. तिची जखमही खोलवर होती पण ती आता व्यवस्थित होत आलेली आहे. फक्त 2 दिवस तिला आरामाची गरज आहे. पण तुम्ही ना तिच्या शाळेची खाड्या करू नका, शाळेत तिला पाठवा, कारण शाळेत ती जर गेली नाही तर प्रॉब्लेम होऊ शकतो. कारण शाळेत जेव्हा मुलं जातात ना तेव्हा त्यांचं मन रमतं, त्यामुळे तिला शाळेत हे पाठवा असं देखील डॉक्टरांनी आता सांगितलेलं असतं. डॉक्टर जेव्हा सगळे इन्स्ट्रक्शन देतात तेव्हा अक्षयही हे सगळं ऐकतो आणि अक्षय सगळं काही आता सामान वगैरे घेतो आणि आरोहीला घरी घेऊन जायला निघतो. इकडे रमा सुद्धा हॉस्पिटलमध्ये असते. रमा सगळं डॉक्टरांचं बोलणं ऐकत असते. रमाला खरं तर आरोहीची काळजी असते म्हणूनच रमा तिथपर्यंत जाऊन पोहोचलेली असते. रमाला आता सगळ्या काही गोष्टी कळतात, त्यामुळे रमा आता थोडीशी सावरते आणि रमा जी आहे ती म्हणत असते की नाही, आता काही झालं तरी सुद्धा ना आपण जे आहे ते प्रयत्न हे करायलाच हवेत. रमा विचार करत असते की मला माझ्या मुलीला कधी भेटता येईल, कारण ती सुद्धा खूप जास्त आसुसलेली असते. तिला सुद्धा वाटत असतं की आपल्या मुलीला भेटावं, आपल्या मुलीसोबत जास्तीत जास्त वेळ घालवावा, पण ते काही शक्य होत नसतं आणि त्यामुळेच आता तिचं मन जे आहे ते कुठेतरी ना तिला त्रास देत असतं. त्यानंतर आता जो साई असतो ना त्याने सुद्धा पूर्णपणे डॉक्टरांची चौकशी केलेली असते. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे सगळ्या काही गोष्टी हँडल केलेल्या असतात. म्हणजेच डॉक्टरांकडून रिपोर्ट त्यांनी मागवून घेतलेले असतात. त्यामुळे त्याला कळून चुकतं की आरोही जी आहे ती पूर्णपणे बरी आहे, तिला आता सध्या तरी काही त्रास नाही आहे आणि तेव्हा कुठेतरी जाऊन रमाला बरं वाटतं. पण आता रमा जी आहे ती म्हणते की साई, मला अक्षय ती मुलगी पुन्हा देणार नाही, 7 दिवस का होईना मला तिच्यासोबत वेळही घालू देणार नाही आहे, पण आता मलाच त्यांच्या घरी जाऊन राहावं लागेल असं मला वाटतंय. साई म्हणतो की हे पॉसिबल आहे का, म्हणजे त्या घरातली लोक तुला ॲक्सेप्ट करणार आहेत का, तिला उभं तरी करतील का तुला. पण त्यावेळेला रमा म्हणते की काही करून मला ते करावं लागणार आहे, कारण या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या एकदमच विचित्र पद्धतीने घडत आहेत आणि त्या गोष्टी ज्या आहेत त्या हँडल करणं गरजेचं आहे. तसेही आता विघ्नहर्ता बसत आहेत, तर तेच आता या सगळ्यातून काहीतरी मार्ग काढतील असं देखील आता म्हटलं जातं आणि त्यामुळेच आता खूपच जास्त आनंद जो काही आहे तो इथे मात्र आता होत असतो. पण आता करणार तरी काही ना, सगळ्या काही गोष्टी ना एकदमच विचित्र पद्धतीने घडत असतात आणि त्यामुळेच आता हे सगळं काही उलटसुलट सगळं झालेलं असतं आणि त्यामुळे तिला माहिती असते की यावर सगळा विघ्नहर्ताच मार्ग काढणार आहे. इकडे आता घरात जी आहे ती आता आलेली असते, ती म्हणजे आरोही. आरोही आल्यानंतर अर्थाही खुश होते. राणी जाऊन दार उघडते तर आरोही हिचं वेलकम जे आहे ते आता जोरदार पद्धतीने केलं जातं. पण तेवढ्यातच आता पार्वती आजी सुद्धा आलेली असते. पार्वती आजी तेव्हा दारात येते तेव्हा मात्र आता पार्वती आजी जी असते ती मात्र आपल्या नातीला बघते तेव्हा ती खूप जास्त खुश असते. तर आरोही सुद्धा पार्वती आजीला पाहून खूप जास्त खुश झालेली असते आणि ती म्हणत असते की आजी तू आलीस का, मी तर पाहिलंही नाही, मला ना बरं वाटलं ग तू आलीस ते. खरं तर तू कशी काय अचानक आली, असे सगळे प्रश्न जे आहेत ते एकदमच पडलेले असतात आणि त्याच वेळेला मात्र ती म्हणत असते की मला तुझं ॲक्सिडेंट झालं याबद्दल कळलं आणि म्हणूनच मी तुझ्यासाठी धावत आले, बस इतकंच. हे सगळं काही बोलल्यानंतर मात्र आता आरोही जी आहे ती आता जमावू लागते आणि आरोही म्हणते की आजी तू खूप दिवसांनी मला भेटायला आलीस ना, मला खूप बरं वाटलं. अर्था देखील जाऊन आता मिठी मारू लागते. अर्थाही म्हणते की आजी मला आनंद झाला तू आलीस ते. हॉस्पिटलमधून आलेली असते आरोही, म्हणून तिचं औक्षण वगैरे करायचं ठरतं. इरावती तिथे येते आणि इरावती म्हणत असते की मी माझ्या बाळाचं औक्षण करणार, बाकी कोणाचीही गरज नाही आहे. इरावती ना सारखी
पुढे पुढे करत असते. तिला फक्त अक्षयच्या नजरेत ना चांगलं बनायचं असतं आणि त्याचसाठी तिचे हे प्रयत्न सुरू असतात. आणि दारावर आलेल्या पार्वतीला सुद्धा बघते ती. पार्वतीला बघून खरं तर तिला राग आलेला असतो. तिचं हेच म्हणणं असतं की पार्वती कशी काय येऊ शकते. म्हणजे तिला असं वाटत होतं की पार्वती यायला नको, कारण तिनं पार्वतीला ना वृद्धाश्रमात ठेवलेलं असतं आणि पार्वतीची अचानक एंट्री झाल्यामुळे मात्र इरावतीचं तोंड पडलेलं असतं. पण ते आता ते दाखवत नसते, सगळ्यांसमोर ती खुश आहे असंच दाखवते. तर दुसरीकडे आता इरावती मुद्दामून नाटक करते. म्हणजे आरोहीचं औक्षण झाल्यानंतर ती म्हणते की माझी आई ही इतक्या दिवसानंतर देवदर्शन करून आली म्हटल्यावर तिचे सुद्धा आशीर्वाद घ्यायला हवे, तिला सुद्धा औक्षण करायला हवं. आणि असं बोलून आता तिचं सुद्धा औक्षण जे आहे ते करण्यात येतं. आरोहीला आता हळूच जे आहे ते आतमध्ये घेतलं जातं. आरोहीची आता पूर्णपणे काळजी घ्यायचं आता इरावतीने ठरवलेलं असतं, कारण तिला माहिती आहे जर आरोहीला पुन्हा रमाची आठवण आली तर रमा आणि आरोही पुन्हा एकत्र येणार आणि त्यामध्ये अक्षयही एकत्र येऊ शकतो, ह्याचे चान्सेस सुद्धा दिसत असतात. आणि म्हणूनच ती ठरवत असते की काही झालं तरी ह्यांना एकत्र येऊ द्यायचं नाही आणि त्याचसाठी हे सगळे काही प्लॅनिंग्स आता सुरू असतात. तर दुसरीकडे मात्र आता इरावतीनं आरोहीला तर आतमध्ये घेतलेलं असतं, सोबत आजीला ती आतमध्ये घेऊन जात असते. आणि जेव्हा आजीला ती आतमध्ये घेऊन जाते तेव्हा आजीचं मात्र चांगलंच ती आदरातिथ्य करते, कारण तिला माहिती आहे की ही आजी जी आहे ती कशी आहे आणि काय आहे. म्हणजे याआधीसुद्धा आजी जी आहे ती खूप चुकीचं वागलेली होती, पण तरीसुद्धा आता आजीला सगळ्या गोष्टींचा पश्चाताप होतो आणि आता अक्षरशः कळून चुकलेलं असतं की नेमकी रमा कशी आहे आणि ही आपली मुलगी इरावती कशी आहे. इतके दिवस ज्या रमाला या पार्वती आजीने नावं ठेवली ना, तीच आता रमा त्याच्यासाठी खूप चांगली वाटत असते. आणि तिला आता कळून चुकलेलं असतं की आपल्या घरासाठी, आपल्या कुटुंबासाठी एकमेव व्यक्ती होती ती म्हणजे रमा, आणि तिनंच हे घर कुटुंब एकत्र व्यवस्थित जपून ठेवलं असतं. पण माझीच चूक ठरली आणि मी आपल्या मुलीला उच्च स्थान दिलं, असं देखील विचार जो आहे तो आता इथे असणारी आता आजी करत असते. पण इरावती म्हणत असते की तू चुकूनही तोंडातनं शब्द काढायचा प्रयत्न केलास ना तर बघ लक्षात ठेव, तू मला वृद्धाश्रमात ठेवलंस आणि वर सगळ्यांना सांगितलंयस की मी तीर्थयात्रेला गेले. हे सगळं बोलताना तुला जरा पण काही वाटलं नाही का? आणि वर अक्षयला सगळं काही सांगून दुःखी झालीस, तुला काहीच कसं वाटलं नाही. त्यावर मात्र आता तू सीमावर हल्ला केलास, सीमाला मारलंस आणि म्हणूनच सीमाची अशी अवस्था झाली. हे मी अक्षयला सांगितलं तर काय होईल, माझ्याकडे याचा व्हिडिओही आहे. म्हणजे सीमाची जी अवस्था झाली त्याला सर्वस्वी तू जबाबदार आहे. हे जेव्हा मी अक्षयला सांगेन ना तेव्हा अक्षय बघ तुझ्या बाबतीत काय निर्णय घेईल ते. मग आता तुलाच ठरवायचं आहे काय निर्णय घ्यायचा आहे ते. मग हे सगळं अक्षयला सांगायचं आहे का जाऊन. तर दुसरीकडे आता पार्वती आजी सगळ्या चारी बाजूने अडकल्यासारखी झालेली असते, कारण इरावतीचं जे काही वागणं असतं ते भयानक असतं. तिला आता कळून चुकलेलं असतं की आपल्याला रमास या घरासाठी योग्य होती, पण आपण चुकीचं ठरलो. आपण फक्त आपल्या मुलीचा विचार केला, पण या इरावतीने तिच्या साईला मारलेल्याचा बदला घेतलेला असतो आणि साहिलला मारलेल्याचा बदला म्हणून या सगळ्यांना तिनं वेटीस धरलेलं असतं. आणि म्हणूनच ती आजीलाही म्हणत असते मी कोणत्याही गोष्टी विसरलेली नाही आहे, अजून सगळ्या बदला घ्यायचा आहे, एकेकाचा नंबर येणार आहे. जसं मी एकेकाला या घराबाहेर काढलं, एकेकाला वटणीवर आणलं, तसंच आता हळूहळू अक्षयचा सुद्धा नंबर आहे. पण त्यामध्ये मी त्याच्या मनात असं काही विष पेरलेलं आहे ना की तो माझ्याशिवाय दुसऱ्या कोणाचाही विचार करत नाही, म्हणजे त्याला मीच योग्य वाटते, असं देखील इरावती आता पार्वती आजीला म्हणत असते. पार्वती आजी हे सगळं ऐकून खरं तर खूप जास्त चिडलेली असते आणि ती म्हणत असते की खरंच रमाच या घरात हवी होती आणि मी खरं तर खूप मोठी चूक केली आहे तुझ्यावर विश्वास ठेवून. तेव्हा जर रमाला ॲक्सेप्ट केलं असतं, रमाला आपलंसं मानलं असतं तर आज ही वेळ आली नसती, असा देखील विचार आता पार्वती आजी करत असते. त्यामुळे आता इरावतीसुद्धा अक्षरशः टेन्शनमध्ये असते. इरावती जी आहे ती रागाने निघून जाते. पण दुसरीकडे मात्र जी पार्वती आजी असते ती म्हणत असते की नाही, काही झालं तरी मला आता यावर एकच मार्ग दिसतोय, बाप्पाच सगळं काही ठीक करेल आणि रमा या घरात असायला हवी, असाच विचार जो आहे तो इथे असणारी पार्वती आजी करत असते. तर दुसरीकडे अण्णासाहेबांच्या घरात जे आहे ते आता सगळीजणं जेवायला बसलेली असतात आणि त्याच वेळेला आता इकडे मात्र रमा जेवायला सुद्धा नकार देत असते, काहीच खात नसते. अण्णासाहेब म्हणतात की रमा तुला काय झालं आहे, म्हणजे साईने तुझ्यासोबतचा साखरपुडा अचानकपणे मोडला म्हणून तुला त्रास होतोय का, तर तसं सांग मला. तर दुसरीकडे मात्र रमा म्हणत असते की नाही, तुम्ही उगाच ना साईला या सगळ्याचा दोष देऊ नका, खरं तर ना माझं मन लागत नाही म्हणून मी खात नाही आहे. मग काय झालं आहे, खरं तर शाळेमध्ये खूप जास्त टेन्शन आहे, असे गणपतीही बसतात, त्याचं काहीतरी टेन्शन असेल असं साई विषय मारून नेत रमाला सावरत असतो आणि अण्णासाहेबांना सांगत असतो. पण त्याच वेळेला आता अण्णासाहेब सांगत असतात त्यांच्या लहानपणीची गोष्ट, म्हणजेच आमच्या शाळेमध्ये ना गणपती असायचे ना त्याच्या आधी 2 दिवस ना आम्हाला गणपतीची मूर्ती घडवायला सांगायचे आणि आमच्या पालकांना सुद्धा तेव्हा तिथे बोलवायचे.
हा सगळा प्रसंग सांगितल्यानंतर आता मात्र युक्ती येते, कारण रमाला काही झालं तरी आरोहीला भेटायचं असतं आणि आरोहीला भेटण्यासाठी तिच्या डोक्यात आता अण्णासाहेबांमुळे युक्ती आलेली असते. ती अण्णासाहेबांना म्हणते, भारीच कल्पना दिली साई, आपल्यालासुद्धा आपल्या स्कूलमध्ये असंच ठेवायला हवं. तुम्ही आताच आपल्या ग्रुपवर मेसेज टाका की आपल्यालासुद्धा उद्या गणपती बाप्पाची मूर्ती जी आहे ती घडवायची आहे आणि पालकांनीसुद्धा त्यांच्यासोबत यायचं आहे, असं देखील तुम्ही मेसेजमध्ये टाईप करून ठेवा. तर आता रमाने ऑर्डर दिली म्हटल्यावर साईलाही ऐकायला लागतं. साईसुद्धा सगळं काही ऐकतो आणि साई जो आहे तो मात्र आता रमाला म्हणतो की तुमचं काम झालं आहे. रमाला असं वाटत असतं की आपण जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी करू तेव्हा आरोहीसोबत आपण अक्षयसोबत जास्तीत जास्त वेळ घालवू, म्हणूनच आता रमानं हे प्लॅनिंग केलेलं असतं. आणि जेव्हा रमाने हे प्लॅनिंग केलेलं असतं ना, तेव्हा साईला कळून चुकलेलं असतं की आरोहीसोबत वेळ घालवण्यासाठी रमाने हे सगळं ठरवलं आहे. पण अण्णासाहेबांना मात्र ह्या काही गोष्टीची जराही भनक नसते. दुसरीकडे आता पाहायला मिळतं, आरोही जी आहे ती खरं तर ममम खात नसते, म्हणजे जेवत नसते. तिला आता पार्वती आजी भरवायला आलेली असते. पार्वती आजी तिला भरवत असतानाच आरोही तिच्याशी गप्पा मारत असते. आरोही तिला म्हणत असते की आजी तू कुठे कुठे गेली होती, तीर्थक्षेत्र म्हणजे काय. त्यावर आता तिला पार्वती आजी समजवते आणि म्हणते की केदारनाथ, त्यासोबत अष्टविनायक हे जी काही देवस्थानं आहेत त्याला तीर्थक्षेत्र असं म्हणतात आणि मी तिथे आता सगळीकडे फिरून आलेली आहे. त्याच वेळेला आपल्याला आपल्या घरात बाप्पासुद्धा बसवायला हवा ना, असं आता म्हणणं असतं. ते म्हणजे या आरोहीचं. आरोही सांगत असते, पण आता अक्षय या सगळ्याला नकार देतो. अक्षय म्हणतो की नाही, आपल्या घरात बाप्पा बसणार नाही. तर दुसरीकडे पार्वती आजीला सुद्धा असं वाटत असतं की बाप्पा बसायला हवा आणि म्हणूनच बाप्पा बसायला पाहिजे, म्हणून ती अक्षयकडे गय करत असते. पण अक्षय म्हणतो की नाही पार्वती आजी, मला योग्य वाटत नाही आहे की बाप्पा बसवावा असं, कारण बाप्पा बसवायला हवा यासाठी आपण काही गोष्टी टाळलेल्या आहेत. म्हणजे रमा जेव्हापासून गेली ना तेव्हापासून मुकादमांच्या घरात बाप्पा बसवलेलाच नव्हता. त्यामुळे आता देखील अक्षयला हा बाप्पा बसवायचा नसतो. पण पार्वती आजीला माहिती असतं की घरात बाप्पा बसवला की सगळं काही नीट होईल, सगळं काही सुरळीत होईल, म्हणूनच तिला आता बाप्पा बसवायचा असतो आणि म्हणूनच ती आता आग्रही करत असते. आरोहीचा सुद्धा हट्ट असतो, पण आरोहीचा हट्ट सुद्धा आता पुरवला जात नसतो. तेवढ्यातच आता अक्षयच्या मोबाईलवर स्कूलमधनं मेसेज आलेला असतो की पालकांनी उद्या मुलांसोबत यायचं आहे आणि त्या सगळ्यांनी येऊन गणपतीची मूर्ती घडवायची आहे. आणि तो मेसेज वाचल्यानंतर आरोही खूपच जास्त खुश होते, कारण आरोहीला सुद्धा माहिती आहे पालकांमध्ये मला माझी आरके मॅडम म्हणजेच माझी आईसुद्धा मिळेल. आणि त्यामुळेच आता आरोही खूपच जास्त खुश झालेली असते आणि आरोही म्हणते की ये मला उद्या काही झालं तरी मूर्ती घडवायची आहे. पण अक्षयला माहिती आहे की रमा आणि आरोहीला एकत्र येऊ द्यायचं नाही. त्यामुळे आता त्याने डोक्यात मात्र भन्नाट आयडिया केलेल्या असतात, कारण त्याला आरोही आणि रमाला एकत्र येऊ द्यायचं नसतं. आणि इथे इरावतीच्या डोक्यात सुद्धा तेच असतं, म्हणून तर हे मालविका नावाचं भूत जे आहे ते घरात तर त्याने आणलेलंच असतं. तर त्यानंतर पुढील भागात पाहायला मिळतं, इथे मालविकाला अक्षय स्कूलमध्ये घेऊन गेलेला असतो आणि तो म्हणू लागतो की तुम्ही जी काही स्पर्धा ठेवली आहे ना त्यामध्ये आम्ही दोघंही जण पालक आहोत, म्हणजेच आम्ही आरोहीचे पालक आहोत. ही जी आहे ती माझी फियांसी आहे. आम्ही दोघंही मिळून गणपतीची मूर्ती आरोहीसोबत घडवणार आहे. आरोहीला हे जेव्हा समजतं ना की मालविका तिथं आलेली आहे आणि ती आपल्यासोबत मूर्ती घडवणार आहे, हे ऐकूनच खरं तर ना बिचाऱ्या आरोहीचं तोंड पडलेलं असतं, कारण आरोहीला तिच्या आईसोबत रमासोबत ती मूर्ती घडवायची असते. पण आता काय करणार, अक्षय काही ऐकायला तयार नसतो. बिचारी आरोही शांत असते. तर त्यानंतर मूर्ती घडवत असताना खूप जास्त माती जी आहे ती मालविकाच्या हाताला लागलेली असते. तर अक्षय जो आहे तिच्या हाताची माती काढत असतो. अक्षय सारखा तिचा हात धरत असतो आणि हे सगळं ना लांबून रमा पाहत असते. रमाला मात्र खूप जास्त राग येत असतो. रमाचा जळफळाट होत असतो, पण ती काही बोलत नसते. तिला वेदना होत असतात. तर दुसरीकडे आता जो काही बाप्पा बनवलेला असतो त्या बाप्पाशी आता खरं तर आरोही बोलत असते आणि ती म्हणत असते की बाप्पा तू माझ्या घरी काय येत नाही आहेस रे, त्या निमित्ताने मला माझ्या आईही मिळेल ना. तर आता रमाला कळून जातं हाच एक मुहूर्त आहे की आपण मुकादमांच्या घरी जाऊ शकतो. आणि म्हणूनच रमाने आता मुकादमांच्या घरी जाण्यासाठी गणपती बाप्पाची मूर्ती घेतलेली असते आणि ती प्रतिष्ठापना करण्यासाठी ती घरी गेलेली असते. तर तुम्हाला भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.